नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहे की जप माय काउंटर नेमका वापरायचा कसा. हा माझ्याकडे 3 बटनांचा काउंटर आहे, पण तुमच्याकडे 2 बटनांचा असू शकतो किंवा याच्यापेक्षा वेगळा पण असू शकतो. पण सगळ्यांची वापरायची पद्धत सारखीच आहेत, सगळ्यांच्या सेटिंग सारख्याच आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याच्या सगळ्या सेटिंग कळतील आणि हा नेमका वापरायचा कसा ते पण कळून जाईल. आणि तुमच्या मनात शंका असतील, म्हणजे काही जणांचा अचानक बंद होतो, चालूच होत नाही, किंवा काही जण म्हणतात याची स्क्रीन कशी ऑफ करायची म्हणजे बॅटरी वाचेल, ते पण तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. आणि अजून जर का तुमच्या मनात काही प्रश्न राहिले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरू करूया. तर हा काउंटर माझ्याकडे आहे, मेड इन चायनाचाच आहे. हा मला किती 60 रुपयांना मिळालेला आहे. पण 40 रुपयांपासून चालू होतात, ते 100 रुपयांपर्यंत जातात. हा तुम्हाला आता उघडून दाखवतो. हा चालू झालेला आहे, म्हणजे काय, हे बटन दाबलं की डायरेक्ट चालू होतो. हा शक्यतो 2 बटनांचेच असतात. हे एक बटन असतं आणि हे रिसेटचं बटन असतं. हे एक्स्ट्रा बटन आहे याला LED किंवा याच्यासारखे दुसऱ्या पद्धतीचे पण येतात. त्याची रचना वेगळी असू शकते थोडी, म्हणजे हे मोठं बटन असू शकतं आणि हे रिसेटचं बटन या साईडला असतं. किंवा बऱ्याच जणांच्या वेगळ्या शेपमध्ये पण असतात. त्यात पण ही मुख्य 2च बटणे असतात. हे म्हणजे काउंटरचं बटन आणि हे रिसेटचं बटन. हे पहिल्यांदा दाबलं की डिस्प्ले चालू होतो आणि 0 दाखवायला लागतं. परत एक माळ ओढून झाली किंवा डायरेक्ट काय जण डायरेक्ट असंच 1 2 3 4 असे माळ ओढतात. पण त्याच्यापेक्षा आपण एक माळ ओढून झाली की त्याचा काउंटर म्हणून वापर केलेला जास्त चांगला. आणि हे रिसेटचं बटन आहे छोटं, ते दाबलं की पुन्हा 0 होतं. बघा, हे बघा 0 झालं. आणि हे एक्स्ट्रा बटन दिलेलं आहे LED म्हणजे ते दाबलं की LED लागते. अंधारात जर आपण जप करत असू तर थोडा वेळ ग्लो होते ती 2-3 सेकंद आणि परत जाते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे जर आम्हाला स्क्रीन ऑफ करायची असेल, म्हणजे सेल चालूच आहेत ना आपले, तर काय करायचं. तर याला काही करण्याची गरज नसते. तर त्याला काही करायची गरज नसते. हे असंच ठेवून द्यायचं. 4 ते 5 मिनटानंतर हे आपोआप स्क्रीन बंद होते. किंवा बराच वेळ काय होतं, आपण जप 1 माळ ओढून झाली, 2 माळ ओढून झाली की असंच ठेवतो, तरी पण ही स्क्रीन बंद होते. 4 ते 5 मिनटानंतर ही स्क्रीन बंद होते. पण ती चालू होताना परत 0 पासून चालू होत नाही. म्हणजे जर तुम्ही 2 वर आहात आणि ही स्क्रीन बंद झाली तर परत चालू होताना 0 पासून चालू होत नाही. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. परत ती 2 पासूनच चालू होते. मग आपण 1 माळ काउंट वाढवून 3 करू शकतो. अशा प्रकारे आपण वापरू शकतो. त्यामुळे जरी 0 असली किंवा मध्येच काउंटरमध्ये असली तरी पण ती 4 ते 5 मिनटानंतर स्क्रीन ऑफ होते. त्यामुळे जिथून ती बंद झाली असेल त्याचपासून पुढे काउंटर चालू होतं. त्यामुळे काही घाबरण्यासारखं कारण नाही. आणि जर कुठलेच बटन दाबून एक स्क्रीन चालू होत नसेल तर मात्र आपला सेल संपलेला आहे. आता सेल बदलायची वेळ झालेली आहे. सेल बदलायचा असेल तर हे मागच्या बाजूचं टोपण उघडून तुम्ही बदलू शकता, किंवा तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचं असेल तर त्या प्रकारे आपल्याला उघडता येतं आणि सेल बदलता येतो. तर याचे सेल किती वेळ चालतात, साधारण 6 महिने ते 1 वर्षापर्यंत चालतात. त्यानंतर तुम्ही असं सेलांचं एकदमच पाकिट घेऊ शकता. हे मी घेतलं होतं. किंवा सरळ घड्याळ रिपेरीवाल्याकडे जाऊन तुम्ही बदलून घेऊ शकता. तेच तुम्हाला सोपं पडेल. कारण हे जे पाकिट मी घेतलं होतं 25 सेलांचं पाकिट होतं, म्हणजे घड्याळात वापरण्यासाठी पण घेतले होते मी. पण काय होतं, 1 वर्षानंतर यातले सेल सगळे खराब व्हायला लागतात. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त सेल त्याचे वायाच गेले. त्यामुळे सरळ घड्याळवाल्याकडे जाऊन बदलून घेणंच उत्तम ठरेल. पण आता चांगल्या सेलची किंमत पण 50 रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे. आणि जप माय काउंटर घेते तेवढीच किंमत आहे याची. त्यामुळे सरळ नवीन काउंटर घेणे हा चांगला उपाय ठरतो. पण जर का तुम्हाला खात्रीशीर चांगला सेल मिळाला तर अजून 2 ते 3 वर्ष चालू शकतो काउंटर. त्यामुळे ते लकवर डिपेंडंट आहे. याच सेटिंग आहेत, काही जास्त अवघड सेटिंग नाहीत. हे मोठं बटन स्क्रीन चालू करायला आणि काउंटर चालू करायला. असं रिसेट करायचं असलं तर हे बटन एकदाच दाबायचं, रिसेट होऊ शकतं. LEDचं एक्स्ट्रा बटन आहे, दाबलं की 2-3 सेकंद LED लाईट लागते आणि परत ऑफ होते त्याची ती. जर का तुमच्या गावात हा जप काउंटर मिळत नसेल आणि तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. कारण आपण रोजच्या जीवनात उपयोगी असणाऱ्या विषयांवरच व्हिडिओ बनवत असतो. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, वंदे मातरम.